नमस्कार शेतकरी बंधूंनो, ज्या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत ई पीक पाहणी केली नाही त्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे। तर काय आहे ती शेवटची तारीख आणि किती दिवसांनी वाढलेली आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि या चॅनलवर तुम्ही जर नवीन असताल तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला या प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। ज्या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत ई पीक पाहणी केली नाही त्यांच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे। यापूर्वीची तारीख 14 सप्टेंबर अशी होती, परंतु त्यामध्ये 7 दिवसाची वाढ करून 21 सप्टेंबर 2025 अशी करण्यात आलेली आहे। सततचा पाऊस आणि ई पीक पाहणी करण्यासाठी लागणाऱ्या ॲपमधील तांत्रिक अडचणीमुळे ही तारीख पुढे करण्यात आलेली आहे। यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा आधार मिळणार आहे। तसेच बरेच शेतकरी यापासून वंचित राहणार होते, ते ही ई पीक पाहणी करू शकणार आहेत। गेल्या अनेक दिवसापासून राज्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचलेले आहे। शेतकऱ्यांना शेतात जाऊन पिकाचे फोटो काढणे आणि लोकेशन नोंदवणे शक्य होत नव्हते। त्यातच ई पीक पाहणी ॲपमध्ये सुद्धा काही तांत्रिक अडचणी होत्या, जसे की सर्व्हर डाऊन, फोटो अपलोड न होणे, लोकेशन समस्या। ही समस्या दूर करण्यासाठी आता 7 दिवसाची मुदतवाढ करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांची ही अडचण आणि चिंता शासनापर्यंत पोहोचली होती, ज्याची दखल घेत शासनाने सकारात्मक निर्णय घेत 12 सप्टेंबर ऐवजी शासन निर्णयानुसार 14 तारखेवरून 21 तारखेपर्यंत हा कालावधी वाढवलेला आहे। ज्या शेतकरी बांधवांची ई पीक पाहणी करण्याची राहिली आहे त्यांनी आता अजिबात वेळ न घालवता आपली ई पीक पाहणी पूर्ण करावी। आपल्याला ई पीक पाहणी कशी करायची याबाबतची माहिती नसल्यास गावातीलच जाणकार व्यक्तींची किंवा कृषी सहाय्यकांची मदत घ्यावी। आपल्या पिकाची नोंद वेळेत करून शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये असे आवाहन करण्यात आलेले आहे। शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, ज्यामुळे तुम्हाला या प्रकारचे नवीन व्हिडिओज पाहायला मिळतील आणि तुमचासुद्धा यामध्ये लाभ होईल। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान।